नमस्कार. सुंदर मंदिर कुठलं असेल तर ते हेमाडपंथी असतं आणि चर्चेतलं राजकारण कुठलं असेल तर ते गेमाडपंथी असतं. आता नेमाडपंथी हा शब्द आपण ऐकला होता, हेमाडपंथी हा शब्द आपण ऐकला होता, पण गेमाडपंथी नावाचा नवा शब्द आपण ऐकत असाल. हो, हा गेमाडपंथी म्हणजे इंग्रजी गेम आणि मग काही माणसं गेमाड असतात अशा अर्थाने मी शब्द वापरतोय. राजकारण अशाच गेम करणाऱ्या माणसांचं म्हणजे गेमाडपंथी असतं. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही राजकारण्यांची चर्चा होते म्हणजे होतेच. अर्थात संजय राऊतांच्या सारखे रोज सकाळी प्रातर्विधीला उठून माध्यमांच्या समोर येतात आणि आपली चर्चा घडवून आणतात. काही घाणघाण बोलून, चुकीचं बोलून चर्चेत राहतात. जितेंद्र आव्हाडांच्या सारखी माणसं, त्यांचीही चर्चा होत राहते. काही मिटकरींच्या सारखे असतात जे सडलेले विचार व्यक्त करतात आणि चर्चेत राहतात. काही बोलो न बोलो चर्चेत राहतात. अशीही काही राजकारणी असतात आणि त्या राजकारण्यांच्या पैकी एक दोन राजकारणी म्हणजे एक देवेंद्र फडणवीस आणि दुसऱ्या पंकजा मुंडे. या दोघांचं राजकारण सतत चर्चेत असतं. या दोघांच्या मध्ये वाद आहेत, या दोघांच्या मध्ये पटत नाही, या दोघांनी एकमेकांना संपवण्याचा विडा उचलला आहे, हे सगळं माध्यमांच्या मधून रोज ऐकायला मिळतं. आजकाल तर पंकजा मुंडे भाजप सोडून निघून जाणार अशी ही चर्चा ऐकायला येते. यातली एक वस्तुस्थिती अशी आहे की पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांच्या मधले राजकीय संबंध फारसे चांगले नाहीयेत. मी राजकीय संबंध हा अवतरणातला शब्द वापरतोय. व्यक्तिगत संबंधात दोघंही अत्यंत उत्तम आहेत. म्हणजे एकमेकांची खाली खुशाली विचारणे, मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे, व्यक्तिगत नाती निर्माण करून ठेवणे, या सगळ्यामध्ये पंकजा आणि देवेंद्र फडणवीस या दोघांच्या मध्ये कुठेही वाद आहे असं वाटत नाही. म्हणजे अगदी कार्यक्रमाला येता येणार नसेल तर पंकजा मुंडे मेसेज करून कळवतात, मी येणं आवश्यक आहे का असं विचारतात. असेल तर देवेंद्र फडणवीस यावं न यावं असं सांगतात. परस्परांच्या संमतीनं हे सगळं चालू असतं. पंकजा मुंडे या देवेंद्र फडणवीसांना ओव्हरटेक करतील अशी भीती फडणवीसांच्या मनात आहे, म्हणून ते पंकजाचा गेम करतात, किंवा देवेंद्र फडणवीस आपल्याला पुढेच येऊ देणार नाहीत म्हणून पंकजा देवेंद्र फडणवीस दुस्वास करतात. हे सगळं कपोल कल्पित. मुळात या दोघांच्या मध्ये राजकीय विषयात मतभेद आहेत हे देखील तेवढंच खरं आहे. म्हणजे काही विषयात काही लोकांना धरून नेण्यात फडणवीसांना योग्य वाटतं तर त्या लोकांसोबत संबंध असू नयेत असं पंकजा मुंडेंना वाटतं. देवेंद्र फडणवीसांच्या जवळच्या माणसांनी पंकजा मुंडेंना सन्मान द्यावा अशी पंकजा मुंडेंची अपेक्षा आहे आणि त्या माणसांना पंकजा मुंडेंना सन्मान देण्यामध्ये थोडीशी अडचण वाटते. जसे ते एक OSD होते देवेंद्र फडणवीसांचे, ओमप्रकाश शेटे. त्यांना वाटायचं की आपण मुख्यमंत्र्यांचे OSD म्हणजे मंत्र्यांच्या जवळचे आहोत, म्हणून ते पंकजाला बरोबरीच्या भाषेत बोलायला जायचे आणि पंकजा मुंडेंना इथे खटकायचं. काही लोकांना देवेंद्र फडणवीसांनी पंकजा मुंडेंच्यासाठी ठेवू नये अशी त्यांची इच्छा होती. चला बस झालं, हे वाद बराच काळ सांगत राहील तरी संपणारे नाही आहेत. मी तुम्हाला मूळ मुद्द्यावर घेऊन येतो की गेमाडपंथी राजकारण कसं असतं. कोणत्याही कार्यक्रमाला पंकजा येणार चर्चा होते, न येणार याची चर्चा होते. बघा, म्हणजे त्या आल्या तरीही चर्चा, न आल्या तरीही चर्चा. देवेंद्र फडणवीस बीडमध्ये आले तरीही चर्चा, नाही आले तरीही चर्चा. म्हणजे फडणवीस दोनदा आले तर पंकजा मुंडेंचं राजकारण संपवायला आले. फडणवीस नाही आले तर पंकजा मुंडेंना बळ द्यायला फडणवीस येत नाहीत. फडणवीसांच्या कार्यक्रमात पंकजा मुंडे हजर राहिल्या की नाराजीने हजर राहिल्या, नाही राहिल्या की त्यांची नाराजी होती म्हणून त्या गैरहजर राहिल्या. अशा बातम्या पसरवल्या जातात. पण दोघांच्या मध्ये संवादांची आदानप्रदान काय झाली आहे हे कोणीही बघत नाही. पंकजा भाजप सोडणार हा परवलीचा शब्द माध्यमांच्या मधून वापरला जातो. आता माध्यमांना कुठल्या राजकारण्याकडून येतो माहीत नाही, पण तो वापरला जातो. सततच्या या खुलाशांनी पंकजा देखील आता वैतागल्यात आणि त्यांनी यावर बोलणं बंद केलंय. अगदी पंकजांनी स्पष्ट शब्दात मी नाराज नाही, मी भाजप सोडणार नाही हे सांगितलं होतं, माध्यमांना सांगितलं होतं. ते आपण याआधी दाखवलं होतं, पुन्हा दाखवतोय. आता पुन्हा बघा.
आता तुम्ही म्हणताल ताई आता हे बंद करा, मीडिया मी तुम्हाला हात जोडते, आता बंद करा. पुढे कुठलाही आता पुन्हा कोणत्या आमदारांची यादी आली तर कृपा माझं नाव चालवू नका, मी तुमच्या पाया पडते. मी आता 2024च्या तयारीला लागलेली आहे, कृपा करून. कारण काय होतं, नाराज, मग पंकजा नाराज आहे, नाराज आहे. अरे कशाला नाराज आहे, कुणावर नाराज आहे, कुणावर नाराज हो मी? हा, दसरा मेळाव्याला तुम्ही नाही आलात तर मी नाराज होईल. झालं. पंकजा मुंडेंची एक गोष्ट तुम्हाला स्पष्ट झाली. आता पुढे देवेंद्र फडणवीसांनी तरी गोपीनाथ मुंडे यांच्यावरची श्रद्धा आणि पंकजा मुंडे यांच्याशी असलेले संबंध कधीच नाकारलेले नाहीयेत. म्हणजे पहिल्यांदा ते गोपीनाथ मुंडेंच्या विषयी काय भावना ठेवून आहेत, म्हणजे देवाच्या दरबारात कालच्या कार्यक्रमाला आलेल्या देवेंद्र फडणवीसांनी नवनाथांच्या सोबत गोपीनाथांचा आशीर्वाद आहे, मच्छिंद्रनाथांच्या सोबत गोपीनाथांचा आशीर्वाद आहे हे सांगितलं होतं, ते ऐका. नाथांचा आशीर्वाद घेण्याकरता या गहिनीनाथ गडावर मी आलो आणि आमच्या जीवनामध्ये गहिनीनाथ असतील, निवृत्तीनाथ असतील, गोरक्षनाथ असतील, या नाथांचा आशीर्वाद तर मिळालाच, पण त्याचसोबत राजकारणामध्ये गोपीनाथांचाही आशीर्वाद आम्हाला मिळाला. ऐकलं? आता त्या गडाचा विकास करण्याचा आराखडा हा पालकमंत्री असताना पंकजा मुंडेंनीच केला होता आणि तोच आपण पुढे नेणार आहोत हे सांगायला देखील फडणवीस विसरले नाहीत, तेही बघा. 2017 साली त्यावेळेस आपल्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे होत्या, त्यांनी आणि आम्ही हा निर्णय केला, भीमरावजी देखील होते, धोंडे साहेब, की इतक्या मोठ्या प्रमाणात गडावर लोक येतात तर या गडाचा विकास झाला पाहिजे. गडाला काही नको आहे, विठ्ठल महाराजांनाही काही नको आहे, आणि वामनभाऊ महाराजांमध्ये तर एवढी शक्ती आहे की आपल्याला पाहिजे ते त्यांच्या वाचेने ते देऊ शकत होते, परंतु व्यवस्था करायची आहे ती येणाऱ्या भाविकांची करायची आहे. आणि म्हणून आपण त्यावेळेस आराखडा मंजूर केला होता. काही कारणाने तो आराखडा पूर्ण होऊ शकला नाही. त्याचा निधी सुरुवातीला काही आपण वितरित केला, पण त्याच्यानंतर तो वितरित झाला नाही, मध्ये सरकार नव्हतं. पण आज मी आपल्याला, परमपूजनीय विठ्ठल महाराज आपल्याला या ठिकाणी आश्वस्त करतो की हा जो भक्तांचा मेळा आहे, आपली अपेक्षा एवढीच आहे की या भक्तांच्या मेळ्याकरता या ठिकाणी लाखो लोक येतात, यांच्याकरता काही ना काही व्यवस्था असल्या पाहिजेत. त्यामुळे तो जो आराखडा आपण मंजूर केलेला आहे, निश्चितपणे त्या आराखड्यातली सगळी कामं पूर्ण करण्याकरता सरकारची सगळी शक्ती ही आम्ही त्याच्या पाठीशी लावू. बघितलात? म्हणजे यांच्या भाषणातून पंकजा मुंडेंचा गेम करायचा आहे का हे आपल्या लक्षात येऊन जाईल. बरं, प्रश्न आहे फडणवीस का येतात, हाच प्रश्न आहे ना, की पुन्हा पुन्हा का येतात, मेटेंच्या कार्यक्रमाला का येतात. मी तुम्हाला सांगितलं की राजकीय मतभेद इथे आहेत. दिवंगत विनायक मेटे यांच्या नंतर मेटेंनी देवेंद्र फडणवीसांना आणि गोपीनाथ मुंडेंनाही मोठं सहकार्य केलेलं होतं मागच्या काळामध्ये. अर्थात मेटे भाजपला सोडूनही गेले होते, भाजपच्या सोबतही आले होते, ते गोपीनाथ मुंडेंच्या सोबतही होते, ते फडणवीसांच्या सोबतही होते. आज ते गेल्यानंतर त्यांच्या पक्षाला बळ देण्यासाठी हजर राहणं आवश्यक आहे असं देवेंद्र फडणवीसांना वाटलं. मृत्यूनंतर पंकजा मुंडेही तिथे गेल्या होत्या आणि त्यांनीही तिथे भाषण करून त्यांना सहानुभूती, संवेदना व्यक्त केलेली होती. मृत्यूनंतरच्या सभेत पंकजा मुंडेंच्या उपस्थितीबाबत मेटेंच्या नंतर देखील मेटे परिवार पंकजा मुंडेंना अपेक्षित धरत नसेल तर तिथे पंकजा मुंडेंनी जाणं अपेक्षित आहे का? बरं, हे कळवलंय, झालंय, येण्याची गरज आहे, नाही गरज आहे, यावर चर्चा झाली आहे. पण तरीही फडणवीस पंकजाचा गेम करायला आले अशी चर्चा पसरवली गेली. फडणवीसांनी खरं तर पंकजा मुंडेंना ठीक आहे, सगळेच असण्याची गरज नाही असं मेसेजवर कळवलं होतं आणि त्यानंतरही या चर्चा होत राहिल्या. असो, पुढे. बरं, दुसरा कार्यक्रम झाला तो मच्छिंद्रनाथ गडावरचा, जिथे प्रत्यक्ष फडणवीस कार्यक्रमाला हजर राहिले. त्या कार्यक्रमात दोनदा त्यांनी उल्लेख केलाय, तेही मी तुम्हाला दाखवलाय.
या कार्यक्रमाच्या दिवशी पंकजा मुंडे आजारपणामुळे हजर राहू शकल्या नाहीत हे कारण भाजपने सांगितलंय. म्हणजे पंकजा मुंडेंनी नाही मी आजारी नव्हतेच, मला यायचंच नव्हतं असंही काही खुलासा केलेला नाहीये. त्यामुळे तिथेही काही वाद आहे असं आपल्या समोर येत नाहीये, मतभेद असतील. बरं, एखाद्या महाराजांनी, एखाद्या गडाने, एखाद्या संस्थेनं पुन्हा 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 एकाच राजकीय व्यक्तीला बोलवावं असंही काही अपेक्षित नसतं. ही काही एकाच व्यक्तीने चालवायची व्याख्यानमाला नाही आहे की वो पुन्हा पुन्हा दरवर्षी तेच 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 तेच. जो सत्तेत आहे, पंकजा मुंडे आज ना पालकमंत्री आहेत, ना मंत्री आहेत, ना आमदार आहेत, कोणीही नाही. त्यामुळं सत्तेत असलेल्या लोकांना बोलावून तिथे फडणवीसांचा सन्मान केला जात असेल. बरं, दुसरी गोष्ट अशी आहे की प्रोटोकॉल जो असतो, राजकीय प्रोटोकॉल, त्यात अनेक मंत्री आमदार हजर राहतील. मग त्याच प्रोटोकॉलमध्ये पंकजा मुंडेंचं स्थान कोणतं? पक्षाच्या सचिव म्हणून, केंद्रीय सचिव म्हणून. पंकजा मुंडेंनाही वाटलं असेल की प्रोटोकॉलमध्ये आपण जर तळाला जात असू तर अशा भरगच्च मल्टीस्टार कार्यक्रमात हजर राहण्याची आवश्यकता आहे का? आपण नंतर जाऊया, कधी नंतर एकटीने जाऊया, तिथे आपल्याला योग्य सन्मान मिळेल, हाही विषय असू शकतो. त्यामुळं उगाचच पंकजा मुंडे नव्हत्या आल्या म्हणून त्यांचं भाजपसोबतच फाटलेलं आहे आणि त्या भाजप सोडायच्या तयारीत आहेत, हे वाक्य देखील जरा गेमाडपंथी या प्रकारातलंच आहे. बरं, भाजपच्या प्रदेशाच्या अध्यक्षांनी पंकजा मुंडेंचं हे घर आहे, त्यांच्या रक्तात भाजप आहे हे स्पष्ट सांगितलंय. पंकजा मुंडेंनी सुद्धा माझ्या वडिलाच्या गडावरचं, त्यांच्या समाधीस्थळावरचं कमळाचं फूल काय जेसीबीनी काढून टाकू का इतक्या स्पष्टपणे आणि उद्वेगाने सांगितलं होतं, तरीही त्या सोडणार याची चर्चा रंगतेच आहे. तिसरा एक गेमाडपंथी कार्यक्रम आहे, तो म्हणजे भगवानगडाचे अधिपती नामदेव शास्त्री सानप यांना मुंबईतल्या कार्यक्रमात बोलावणं. ज्या नामदेव शास्त्रींचं पंकजासोबत जमत नाही त्यांना वेगळ्या कार्यक्रमामध्ये तर्पण फाउंडेशनच्या बोलावून त्यांच्या हस्ते सत्कार केला जावा लोकांचा, हे का असाही प्रश्न लोकांना पडतो. मुळात भारतीय जनता पक्ष जर साधू संत महात्मे मठाधिपती गडाधिपती हिंदुत्ववादी सगळी मंडळी यांच्या सोबत असेल आणि भाजपतल्या एका व्यक्तीचं त्या लोकांसोबत जमत नसेल, कुठल्या एका व्यक्तीसोबत दुसऱ्या, तर त्यांच्यासोबत दुसऱ्याने जुळवून घेणं आवश्यक असतं. त्यामुळं कदाचित तर्पण फाउंडेशनच्या निमित्तानं भाजपच्या व्यासपीठावर नाही, आमदार श्रीकांत भारती यांनी आपल्या संस्थेच्या व्यासपीठावर त्यांना बोलवलेलं होतं. एखाद्याचं जुळत नसेल तर दुसऱ्याने जुळवण्याचे प्रयत्न करण्यात काहीही गैर नाही असं मला वाटतं. पण आपल्याकडं माध्यमांना आणि राजकारण्यांना या सगळ्या गेम खेळायच्या सवयी लागून गेलेल्या आहेत आणि त्यातूनच हे सगळं घडतंय. म्हणूनच मी म्हणालो होतो, राजकारण गेमाडपंथी असतं. आताही कुणाला वाटत असेल काहीतरी भयंकर घडणार आहे तर ती आपापली मर्जी. नमस्कार.